सध्या? काल रात्रीपासून जो पावसाचा जोर वाढला आहे त्याच्यामुळे नदीपात्रात चांगलंच पाणी साचलेलं आहे आणि आपण ही नदी बघाल पावसामुळे पूर्ण गढूळ झालेली आहे आणि तिचा जोरही जोरात आहे. सकाळी प्रशासनाने शाळांना सुट्टी दिली होती, परंतु काही पालक हे त्यांच्या अगदी 2 वर्षाच्या मुलापासून ते बरेच ज्येष्ठ नागरिक हे इथे सेल्फी काढायला आले होते. आमची हे बीट मार्शल बघाल, आपण बीट मार्शल वगैरे आमची गस्त करते किंवा आमचे साधे आयुष्यातले पोलीस पण इथे गस्त करतात डिटेक्शनचे वगैरे, आणि आम्ही स्वतः गस्त करत आहोत. 2 बीट मार्शल आणि 3 गाड्या या सतत बदलापूर शहरामध्ये नदीकाठी आम्ही गस्त करत आहोत आणि सर्व नागरिकांना घरी जाण्याचं आवाहन करत आहोत. आमच्याकडे मेगा स्पीकर आहे, त्याच्यावर सुद्धा आम्ही आवाहन करत आहोत. हे सर्व जनतेला हीच विनंती करीन की आपण घरी राहावा, सुरक्षित राहावा. या ठिकाणी नदीवर आपण आला तर पाण्याचा वेग आहे, एखाद्या चक्कर येऊ शकते किंवा पाय घसरू शकतो आणि आपल्या जीवाचे काहीतरी बरे वाईट होईल. यापूर्वी अनेक लोक या पाण्यामध्ये बुडून मृत्यू पावलेले आहेत, हा इतिहास आहे. त्यामुळे मी सर्वांना विनंती करेन की आपण घरी राहावा, सुरक्षित राहावा. ही सुट्टी आपल्याला जी दिलेली आहे ही आपणास घरी राहण्यासाठी दिलेली आहे, बाहेर फिरण्यासाठी दिलेली नाही आहे. आणि आपण जर असे बाहेर फिरत बसाल तर पोलीस दलावर तसेच नगर परिषद कर्मचारी यांच्यावर कामाचा ताण वाढत जाईल. त्यामुळे सर्वांनी सुरक्षितपणे घरी थांबा ही मी सर्वांना नम्र विनंती करतो. आणि जर आपण त्या नदीच्या आसपास टाइमपास म्हणून फिरायला याल तर आपल्यावर निश्चित जी कारवाई करायची आहे कायदेशीर ते आपल्यावर करण्यात येईल. सर, नेहमीच पाहतो पोलीस प्रशासन जे आहे बदलापूर पश्चिम तर नेहमीच सज्ज असतं. कशा प्रकारे गस्त आहे किंवा कशा प्रकारे शहरात आवाहन केलं जाते विविध ठिकाणी? आम्ही मेगाफोनवर सर्वांना आवाहन करत आहोत. जिथे वॉटर लॉगिंगचे प्रकार आहेत, जिथे खड्डे वगैरे झाले असतील किंवा गटार ओपन असेल तर त्या ठिकाणी आम्ही जे आपत्कालीन व्हॉट्सअप नंबर आहे आमच्याकडे, ज्याच्यावर आम्ही स्वतः आमचे नंबर आहेत त्याच्यावर, तर तेथे फोटो काढून टाकतो आणि मग नगर परिषदेचे कर्मचारी किंवा आपत्कालीन कर्मचारी याच्या इकडे येऊन तात्काळ आपल्याला मदत देत आहेत. काल रात्रीपासून जो पावसाचा जोर वाढला आहे त्याच्यामुळे नदीपात्रात चांगलंच पाणी साचलेलं आहे आणि आपण ही नदी बघाल पावसामुळे पूर्ण गढूळ झालेली आहे आणि तिचा जोरही जोरात आहे. सकाळी प्रशासनाने शाळांना सुट्टी दिली होती, परंतु काही पालक हे त्यांच्या अगदी 2 वर्षाच्या मुलापासून ते बरेच ज्येष्ठ नागरिक हे इथे सेल्फी काढायला आले होते. आमची हे बीट मार्शल बघाल, आपण बीट मार्शल वगैरे आमची गस्त करते किंवा आमचे साधे आयुष्यातले पोलीस पण इथे गस्त करतात डिटेक्शनचे वगैरे, आणि आम्ही स्वतः गस्त करत आहोत. 2 बीट मार्शल आणि 3 गाड्या या सतत बदलापूर शहरामध्ये नदीकाठी आम्ही गस्त करत आहोत आणि सर्व नागरिकांना घरी जाण्याचं आवाहन करत आहोत. आमच्याकडे मेगा स्पीकर आहे, त्याच्यावर सुद्धा आम्ही आवाहन करत आहोत. हे सर्व जनतेला हीच विनंती करीन की आपण घरी राहावा, सुरक्षित राहावा. या ठिकाणी नदीवर आपण आला तर पाण्याचा वेग आहे, एखाद्या चक्कर येऊ शकते किंवा पाय घसरू शकतो आणि आपल्या जीवाचे काहीतरी बरे वाईट होईल. यापूर्वी अनेक लोक या पाण्यामध्ये बुडून मृत्यू पावलेले आहेत, हा इतिहास आहे. त्यामुळे मी सर्वांना विनंती करेन की आपण घरी राहावा, सुरक्षित राहावा. ही सुट्टी आपल्याला जी दिलेली आहे ही आपणास घरी राहण्यासाठी दिलेली आहे, बाहेर फिरण्यासाठी दिलेली नाही आहे. आणि आपण जर असे बाहेर फिरत बसाल तर पोलीस दलावर तसेच नगर परिषद कर्मचारी यांच्यावर कामाचा ताण वाढत जाईल. त्यामुळे सर्वांनी सुरक्षितपणे घरी थांबा ही मी सर्वांना नम्र विनंती करतो. आणि जर आपण त्या नदीच्या आसपास टाइमपास म्हणून फिरायला याल तर आपल्यावर निश्चित जी कारवाई करायची आहे कायदेशीर ते आपल्यावर करण्यात येईल. सर, नेहमीच पाहतो पोलीस प्रशासन जे आहे बदलापूर पश्चिम तर नेहमीच सज्ज असतं. कशा प्रकारे गस्त आहे किंवा कशा प्रकारे शहरात आवाहन केलं जाते विविध ठिकाणी? आम्ही मेगाफोनवर सर्वांना आवाहन करत आहोत. जिथे वॉटर लॉगिंगचे प्रकार आहेत, जिथे खड्डे वगैरे झाले असतील किंवा गटार ओपन असेल तर त्या ठिकाणी आम्ही जे आपत्कालीन व्हॉट्सअप नंबर आहे आमच्याकडे, ज्याच्यावर आम्ही स्वतः आमचे नंबर आहेत त्याच्यावर, तर तेथे फोटो काढून टाकतो आणि मग नगर परिषदेचे कर्मचारी किंवा आपत्कालीन कर्मचारी याच्या इकडे येऊन तात्काळ आपल्याला मदत देत आहेत.